आज अमरावतीमध्ये काँग्रेसची विभागनिहाय अशी बैठक पार पडणार आहे। लोकसभा निवडणुका आता जवळ येत आहेत आणि त्याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता वेगवेगळे नेते आणि वेगवेगळे पक्ष या आढावा बैठका घेतात। त्यापैकीच राज्यामध्ये काँग्रेसची पहिली बैठक ही अमरावतीमध्ये होणार असल्याची माहिती मिळते आहे। काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव रमेश चनेथल्ला, नाना पटोले, अशोकराव थोरात, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण हे सगळे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित राहतील। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शरद पवार या दोन्ही गटाच्या बैठका सुरू आहेत आणि यामध्ये आता काँग्रेसची सुद्धा विभागनिहाय बैठका घ्यायला काँग्रेसने सुरुवात केली आहे। या बैठकीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपांच्या संदर्भामध्ये सुद्धा विस्तृत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आहे। छगन जाधव आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत, आपण बोलूयात। छगन, महत्त्वाची बैठक आहे, विदर्भामधून सुरुवात होते, काय अपडेट्स आहेत? छगन, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? काँग्रेसची महत्त्वाची बैठक विदर्भामधून सुरू होते आहे, काय अपडेट्स आहेत या बैठकीचे? नक्कीच एक ठिकाण जर पाहिलं तर अमरावतीमध्ये आज विभागीय काँग्रेसची आढावा बैठक जी आहे ती होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मतदारसंघ जर बघितला तर हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि काँग्रेसची राज्यातली पहिली बैठक जी आहे ती ही अमरावतीमध्ये होते। त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि या बैठकीला नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, अशोक थोरात असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील असे मोठे जे काँग्रेसचे नेते आहेत ते या बैठकीला हजर राहणार आहेत। साधारणतः दुपारच्या वेळेला ही सभा सुरू होईल। मात्र अमरावती जर बघितलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये हा राष्ट्रवादीला सुटलेला मतदारसंघ आहे आणि यावेळी नेमकं या बैठकीमध्ये काय होते, कारण काँग्रेस देखील अमरावती लोकसभा सुटावी यासाठी आग्रही आहे आणि ही लोकसभा या लोकसभेच्या अनुषंगाने याच बैठकीचं विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे आता काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये देखील एक उत्साह पाहायला मिळतो आहे। ठिकठिकाणी अमरावती शहरात जर बघितलं तर ठिकठिकाणी बॅनर देखील लावण्यात आलेले आहेत आणि लोकसभेच्या अनुषंगाने ही तयारी आता सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। अगदी धन्यवाद छगन या माहितीसाठी।